टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीतर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यासह विशाल गडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी। 2 लाख वृक्ष लागवडी अंतर्गत आयुक्तांतर्फे रोप वाटपाचा शुभारंभ। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्याची शिंदखेडा शहर काँग्रेसची मागणी। आणि SSP गिंदोडे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन व्हावे व प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्ह्याचे विकासात्मक भाग्य उजळणारा महत्त्वाकांक्षी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन व्हावे व प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्ह्याचा समावेश हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे। प्रकल्पासाठी धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती ही गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे। सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 3/2/2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये प्रकरण 6 व कलम 2 खंड 2 ग लागू करण्यासाठी म्हणजे भूसंपादन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी धुळे यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता। त्यानुसार शासनाकडे दिनांक 21/10/2022 रोजी प्रादेशिक अधिकारी धुळे यांनी जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। तरी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण करण्यासाठी जिल्हास्तरीय पातळीवर बैठक घ्यावी तसेच राज्य सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पुरावा करावा यासाठी सदरचे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कॉरिडॉर समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले यांच्यासोबत मनोहर निकम, अन्सारी अहमद हुसेन, दीपक देसले, संतोषराव सूर्यवंशी, प्रकाश पाटील, BD पाटील, RY शेख, BR नेरकर, DT पाटील, रईस काजी, रामेश्वर साबरे, यशवंत डोमाडे, नरेंद्र आहिरे, प्रभाकर पवार, रामचंद्र कोर, शेख समर, शेख युसुफ, राजेंद्र काळे, राजेंद्र कैरनार, सिद्धांत बागुल आदी सहभागी झाले होते। दरम्यान इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। यावेळी सुधाकर बेंद्रे, राजेंद्र काळे, भानुदास बगदे, विनोद जगताप, किशोर वाघ, मनोज डवळे, वीरेंद्र मोरे, सुनील पाटील, भोला वाघ, सचिन नागणे, निंबा मराठे, रवींद्र नागणे, पप्पू माने, दीपक रवंदळे, कैलास वाघारे आदी उपस्थित होते। गेल्या 10 वर्षापासून मंजूर असलेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प हा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या 10 वर्षापासून हा प्रकल्प मंजूर आहे। या ठिकाणी उच्चाधिकार समितीची मंजुरी त्याला मिळालेली आहे। प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा जो प्रस्ताव राज्य शासनाकडे जमा केलेला आहे असा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, भूसंपादन व्हावं आणि धुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकरी रोजगार मिळावा यासाठी आज धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आणि ही समिती गेल्या 7 ते 8 वर्षापासून हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांसह विशाल इतिहासाला बाधित करणारे, संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवतील असे सर्व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी विशाळगड मुक्ती संग्राम समिती धुळे तसेच सर्व हिंदूवादी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांवरील तसेच विशालगडावरील इतिहासाला बाधित करणारे, संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचतील असे सर्व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी विशालगड मुक्ती संग्राम समिती तसेच हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला विशिष्ट संस्कृती आणि परंपरा आहे ज्यात गडकोट किल्ल्यांचे महत्त्व आहे। यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात गडकोट किल्ल्यांविषयी आस्था आणि श्रद्धा आहे। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचे अतोनात नुकसान होत आहे। तेथील सांस्कृतिक, सामाजिक आणि इतिहासकालीन वैभव उद्ध्वस्त होत आहे। अनेक ठिकाणच्या गडकोट किल्ल्यांवर अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण झाले आहे। यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा टाकू शकतो। या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना वेळोवेळी शासनाच्या व पुरातत्व विभागाला दिल्यावर देखील या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे। अलीकडे महाराष्ट्रातील विशालगडावरील अतिक्रमणाचा विषय सर्वदूर चर्चेत आहे। यामुळे विशालगडावरील इतिहास व संस्कृतीला बाधित करणाऱ्या अतिक्रमणातून गडाची मुक्तता करावी अशी मागणी पुढे आली आहे।
शासनाने राज्यातील विशालगडासह सर्व गडकोट किल्ल्यांवरील इतिहासाला बाधित करणारे, संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे व कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवतील असे सर्व अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी होत आहे. काही सामाजिक व राजकीय व्यक्तींकडून जाणीवपूर्वक सनातन धर्माची हानी होईल, हिंदूंची बदनामी होईल, हिंदू समाजाला चीड येईल असे वक्तव्य होत आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी वारंवार आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन देशभरात करत असतात. संसदेत हिंदू हिंसक असतात असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू समाजाला अपमानित केले आहे. यामुळे गड किल्ल्यावरचे सर्व अतिक्रमण काढून टाकावे, तसेच विध्वंसक विचारांचे पक्ष आणि बालिश वृत्तीच्या राजकीय व्यक्तीने त्यांच्या समूहाविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे अनुप अग्रवाल, शिवसेनेचे हिलाल माळी, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, महेश मिस्त्री, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर योगेश पाटील, गजेंद्र आंबळकर, चंद्रकांत सोनार, मनोज मोरे, राजेश पाटील, भाऊ महाराज रुद्र, उमेश चौधरी, मयुरेश जगताप, विनोद सोमानी, गोपाल पाटील, निलेश दीक्षित, संजय वाल्ले, संदीप पाटोळे, कैलास मराठे, सचिन बडगुजर, प्रभा परदेशी, रोहित विभांडिक, शांताराम नेरकर, बजरंग बर्वे, गुलाब माळी, अण्णा खेमनार, पियुष शिंदे, जयेश माळी, गोपी देवकाते, भावेश काळे, रोहित माळी, ॲडव्होकेट प्रेम सोनार, प्रकाश माधवानी, तुषार सातपुते, वैभव चौधरी, विकास गोमसाळे, नितीन माळी, निलेश दलाल, मनोज घोडके, शरद जाधव, मयूर सूर्यवंशी, प्रथमेश बोडके, विक्की परदेशी, रोहित चौधरी, योगेश भोकरे, किशोर अग्रवाल, मनोज शिंदे, गोपाल ठाकरे, सचिन चिगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशालगडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्ग्यांचं कामं चालू आहे, MIDCच्या मागं असेल, लळींच्या खाली असेल, तलावाच्या तिथं असेल, 510 सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही, परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे, हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद. असं प्रकरण त्यांचं चालू आहे. जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहे अनधिकृत, कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पणजोबा एक शेती करायची आहे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील, तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो. जय हिंद. धुळे शहरात महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या उपक्रमाअंतर्गत रोप वाटपाचा शुभारंभ आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शहरवासियांनी जास्तीत जास्त रोपे लावून त्यांचे संगोपन करीत ग्रीन धुळे करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून यासाठी रोपांची उपलब्धता झाली असून मनपा मार्फत रोप व खड्ड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रोप वाटपाच्या उपक्रमाचा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरात महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तसेच सामाजिक वनीकरण विभाग यांच्या आदेशाने 1 ते 1.5 वर्षांची रोपांची उपलब्धता मनपा झाली असून लाठीपाडा नर्सरी व सोनगीर नर्सरी येथून रोप मिळाले आहेत. यात जांभूळ, सिसम, लिंब, चिंच, पेरू, आवळा, इंग्रजी चिंच असे रोपे आहेत. शहरातील नागरिक व ज्यांचे सोसायटीचे ओपन स्पेस असतील किंवा स्मशानभूमी, कब्रस्तान यांना आयुक्त यांनी आवाहन केले आहे की रोपांची मागणी केली तर झाड उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी खड्डा देखील मनपातर्फे करून देण्यात येईल. तसेच मोबाईल नंबर घेऊन रजिस्टर रेकॉर्ड मेंटेन केले जात असून महानगरपालिकेची टीम झाड लावले किंवा नाही किंवा त्याचे संगोपन केले जात आहे किंवा नाही त्याची कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी देखील करणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी झाडे घेऊन शहरात लावावीत व ग्रीन धुळ्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करावी असे आवाहन देखील आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे. यावर्षी आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 2 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपल्याला रोपांची उपलब्धता झालेली आहे. साधारण 1 ते 1.5 वयाची आणि उंचीनी साधारण 2 फुटाच्या आसपासची रोपं आपल्याला मिळाली.
लाटीपाडाची नर्सरी आणि सोनगीरच्या नर्सरीमधनं आपल्याला रोपं मिळालीत. त्याच्यामध्ये जांभूळ आहे, शिसम आहे, नीम आहे, कांचन आहे, चिंच, पेरू अशी आवळ्याची वगैरे पण रोपं आहेत. तर आमचं सगळ्या यांना आवाहन आहे, ज्या ज्या सोसायटीच्या हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसेस आहेत त्यांनी त्यांच्या ओपन स्पेसेसमध्ये ही झाडं लावायची. आपण त्यांच्या डिमांडनुसार त्या ओपन स्पेसेसमध्ये खड्डे करून देण्याची पण व्यवस्था केलेली आहे. तर सर्व हाऊसिंग सोसायट्याच्या चेअरमन आणि त्यांची जी कार्यकारिणी त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी आम्हाला अप्रोच व्हायचं आहे आणि तिथे हे प्लांटेशनसाठीचं काम करायचं आहे. महापालिकेच्या ज्या जागा आहेत, खुल्या जागा आणि महापालिकेच्या मालकीच्या जागा, जसं की आता वरखेडी रोडवरचे आपला जो कचरा डेपो आहे जिथं बायोमायनिंग झालेलं आहे, तिथं 1 एकरवर आपण मियावाकीचं प्लांटेशन करतो आहे. आपण अक्कलपाडाचं उद्घाटन झालं, तिथलं जे आपला WTP आहे तिथं साधारण 750 झाडाचं प्लांटेशन यावेळी आता केलं आहे आपण. आणि आणखीही या अशा जागा आपण हे करतो आहे. कब्रस्तान आणि आपल्या स्मशानभूमी तिथली स्वच्छता करून त्या ठिकाणी पण प्लांटेशन करायचं आमचं नियोजन आहे. आणि मियावाकीचे जास्तीत जास्त प्लॉट करा अशा स्वरूपाचा आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक वनीकरण आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कार्यक्रम हा राबवतो आहे. काही नागरिक आपल्याकडं येत आहेत, त्यांनी त्यांच्या ओपन स्पेसेसमध्ये आणि त्यांच्या घराच्या पुढे ही झाडं लावण्याचं हे केलेलं आहे. आपण त्याचं एक प्रॉपर रजिस्टर आणि त्यांचे मोबाईल नंबर वगैरे घेतलेले आहेत. आम्ही आमच्या टीमकडनं त्यांनी खरोखर तिथं झाडं लावलीत का, त्यांनी कुठली झाडं नेली आपल्याकडनं याचं रेकॉर्ड आम्ही ठेवलेलं आहे. खरोखर ती झाडे लावलीत का आम्ही हे पण बघण्याचं काम करणार आहोत. त्याच्यासाठी पण टीम डिप्लॉय करतो. माझं आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असं सांगणं राहील की जास्तीत जास्त धुळेकरांनी यावर्षी वृक्ष लागवड करावी आणि ग्रीन धुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याला हातभार लावावा. शिंदखेडा शहर व परिसरातील भाविक भक्तांसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी जादा बसेसची सोय करावी अशी मागणी शिंदखेडा शहर काँग्रेसतर्फे शिंदखेडा आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी शिंदखेडा शहर व परिसरातील भाविकांसाठी शिंदखेडा आगारातून जादा बसेस सोडाव्या अशी मागणी शिंदखेडा शहर काँग्रेसच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बाब तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे निवेदन देत आहे. महाराष्ट्राची भूमी अनेक कारणांनी पावन आहे. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली थोर संत परंपरा. अनेक महान संतांच्या पायधुळीने, विचाराने, लेखणीने, वाहंगाने आपल्या माणसांची विचारधाराच बदलली गेली आहे. आषाढी एकादशीचे महाराष्ट्रातील लोकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक माऊलीला भेटायला जातात, डोळे भरून आपल्या सावळ्या विठुरायाला बघतात व मनी तृप्त होतात. पण यामध्ये त्यांची एक गैरसोय होते, ती म्हणजे प्रवासाची व कमी असलेल्या ST बसेसची. आपण याचा विचार करून शिंदखेडा शहर व परिसरातील भक्तांसाठी जादा बसेसची योग्य ती सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले, माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, हाजी शब्बीर पठाण, कैलास वाघ, राजेंद्र थोरात, वसंत पाटील, बटू पाटील, राकेश पवार आदी उपस्थित होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रवाशांच्या निकडीनुसार पंढरपूरसाठी वाहने मागणी केलेली आहे आणि आमचासुद्धा पंढरपूर यात्रेसाठी वाहने देण्याचा कल आहेच आणि जास्तीत जास्त वाहने आपल्या नंदुरबार शिंदखेडा आगारातर्फे दिली जातील याचे मी आश्वासन देतो. धुळे येथील कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त पारवा रोडवरील हिंदी एज्युकेशन सोसायटी संचलित SSP गिंदडा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. धुळे शहरातील पारोळा रोडवरील हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित SSP दुडेडे हायस्कूल येथे कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष दिलीप साळवे हे उपस्थित होते. यावेळी शालेय गरीब गरजू विद्यार्थ्यांना 200 वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे, मुख्याध्यापक कागणे, माजी मुख्याध्यापक जैन, शंकर खरात, चंद्रकांत सत्यसा, पंडित मदने, राजू जाधव, कुंदन खरात, राहुल निकम, प्रशांत जैन, संजय ऐरे, सनी वाघ, रईस मिर्झा, चंद्रकांत शिंदे, नदीम शाह, बॉबी नागमल, सागर मोरे, निलेश गजबिया, मोहसिन शाह, उमेश केवारे आदी उपस्थित होते. आज
दुधोडे हायस्कूलमध्ये आमचे सन्मित्र आदरणीय कल्याणभाऊ गरुड पैलवान उर्फ मल्लयोद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दुधोडे शाळेमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली की मी गरिबीतून शिक्षण घेत असताना जसा मोठा झालो तसा माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी, या समाजातला प्रत्येक घटक, धुळे शहरातला प्रत्येक गरीब नागरिक तो कसा पुढे जाईल, तो अभ्यास करून कसं ज्ञान मिळवेल आणि त्याला ज्ञान मिळवण्यासाठी मी काय मदत करू शकतो, अशी कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली. आणि त्या संकल्पनेच्या उद्दिष्टाने ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरुड भाऊंनी हा छोटासा प्रयत्न म्हणता येणार नाही, दान देणे आणि ज्ञानदान देणे याच्यापेक्षा मोठी प्रवृत्ती नसते. म्हणून कल्याणभाऊ गरुड यांच्या मनाची संकल्पना आली की माझ्या वर्गातला गरीबातला गरीब विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. म्हणून कल्याणभाऊ गरुड यांनी इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम उपस्थित केला आहे. त्या कार्यक्रमाला समाजातले, शहरातले अनेक मोठी मोठी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. त्याबद्दल दुधोडे शाळेतले सर्व शिक्षक उपस्थित झाले आणि जे गरजू आणि गरीब विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो मनस्वी आनंद आहे, तो आनंद बघून खऱ्या अर्थानं आज वाढदिवस साजरा झाला असा उत्पन्न होतोय. हा जो दिवस साजरा होत असताना या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, हेच खरं हसू या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाईल आणि त्यांनी पुढे जावं अशी त्यांच्या मनात संकल्पना आहे. ते गरुड भाऊ, कल्याण भाऊने आतापर्यंत अनेक लोकांना मदत केली. त्या मदतीतला एक छोटासा उपक्रम आहे. त्यांच्या मनामध्ये नेहमी संकल्पना असते, वाढदिवस जरी साजरा करायचा असेल पण तो वाढदिवस मी मोठ्या ठिकाणी न साजरा करता माझ्या गरीब विद्यार्थ्यांसोबत, माझ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत, माझ्या मित्रांसोबत मी किती मदत करू शकेल ही भावना ज्यांच्या मनामध्ये असती ते कल्याणभाऊ गरुड पैलवान. या निमित्तानं या सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, या शाळेच्या वतीनं, या विद्यार्थ्यांच्या वतीनं कल्याणभाऊ गरुड यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी मी असं जाहीर करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीतर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर करण्यात आले एक दिवसीय धरणे आंदोलन. राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यासह विशाल गडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी. 2 लाख वृक्ष लागवडी अंतर्गत आयुक्तांतर्फे रोप वाटपाचा शुभारंभ. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्याची शिंदखेडा शहर काँग्रेसची मागणी. आणि SSP गिंदोडे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.